नमस्कार मित्रांनो. सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण खूप तापलेले आहे. त्याला अशी अनेक कारण आहेत, पण त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील, मराठी राज्यातील, मराठी राजधानी मुंबईतील एका मराठी मतदारसंघातील म्हणजेच मानखुर्द छत्रपती शिवाजी महाराज नगर मतदारसंघातील सलग चौथ्यांदा निवडून आलेले अमराठी परप्रांतीय आमदार अबू आझमी यांनी आपल्या अकलेचे तारे तोडत अपुऱ्या किंवा सिलेक्टिव्ह माहितीच्या आधारे केलेली वाचाळ बडबड. या बुद्धिजीवी वाचाळवीराच्या मते औरंगजेब हा एक उत्तम राज्यकर्ता होता. त्याचं कारण म्हणजे औरंगजेबाच्या काळात मुघल साम्राज्य हे अफगाणिस्तान बर्मापर्यंत पसरलं होतं व औरंगजेबाच्या काळात मुघल साम्राज्याचा जीडीपी हा जगाच्या तब्बल 24% होता. मी गुगल करून बघितलं, गुगलवर हीच माहिती आहे. जाणकारांनी तपासून बघावं. बरं चला, ते बरोबर आहे असं मान्य केलं, पण तो मिळवला कसा? हिंदूंवर जिझिया कर लावून. होय, औरंगजेबानं हिंदूंवर अत्यंत जास्त कसा जिझिया कर लावला होता. त्या करानुसार जर तुम्ही मुस्लिम असाल तर ठीक, नाहीतर प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला कर भरावा लागेल. अरे भरावा असं लागेल, वसूल करायचे. मारहाण करून, जबरदस्ती करून, आया बहिणीची आबरू लुटून, आणि जर तरी मन भरलं नाही तर अक्षरशः हाणून मारून मुसलमान करायचे. राहिला विषय साम्राज्य विस्ताराचा, तर आमदार साहेब तुम्ही भारतात राहता आणि आम्ही भारतीय हे वसुदैव कुटुंबकम या विचारावर चालतो. इतिहास साक्ष आहे की आजपर्यंत भारताने कधीही कुठल्याही युद्धामध्ये पहिला वार केला नाही. कुठल्याही गरीब कमजोर देशावर, साम्राज्यावर आपला हक्क सांगितला नाही. त्यामुळे औरंगजेबाचं साम्राज्य विस्ताराचं कौतुक ना आम्हाला सांगू नका. ज्याने आपल्या भावांची कत्तल केली, गादीसाठी आपल्या बापाला कैद केलं, कैद करून पाण्याच्या थेंबासाठी त्याला तरसवलं, ज्यानं स्वकीयांच्या मड्यावर उभं राहून सत्ता मिळवली, तो म्हणजे उत्तम कार्यकर्ता. आमदार साहेब, ही प्रभू रामांची भूमी आहे, जिथे राजा भरतने वनवासाला गेलेल्या प्रभू श्री रामांच्या आपल्या सावत्र भावाच्या चपला राजगादीवर ठेवून तब्बल 14 वर्ष राज्यकारभार सांभाळला. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वराज्य स्थापन केलं, शून्यातून विश्व निर्माण केलं व त्यामध्ये रयतेच्या गवताच्या काडीलाही उपद्रव होता कामा नये. परस्त्री, लहान मुलं, भले ती शत्रूची का असेनात, त्यांच्यावर तलवार चालवायची नाही असा आदेश दिला. आमच्यासाठी हे उत्तम राज्यकर्ते, हे सर्वोत्तम राज्यकर्ते. उगाच आम्ही त्यांना पूजत नाही. ज्या औरंग्याने संभाजी महाराजांना, मराठ्यांच्या छत्रपतींना, एका राजकीय कैद्याला हाल हाल करून मारून टाकलं, तुकडे केले त्यांचे, आणि तुम्हाला तो मोठा उत्तम असा प्रशासक वाटतो, उत्तम राज्यकर्ता वाटतो. अहो आमदार साहेब, मतांसाठी, सत्तेसाठी डोळ्यावर बांधलेलं झापडं काढा आणि लोकांसमोर खरा इतिहास येऊ द्या. लोक आता मूर्ख राहिलेले नाहीयेत. सुधरा. आणि हो, विधान भवनातून हकालपट्टी केल्याबद्दल, निलंबन झाल्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन. आणि लवकरच आमदारकी रद्द व्हावी यासाठी खूप 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 शुभेच्छा. व त्यासोबत इतक्या तत्परतेने कारवाई केल्याबद्दल सत्ताधारी, विरोधक, विधानसभा अध्यक्ष सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. आणि तुम्हा सर्वांना हा जर विषय आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा याबद्दल तुमचं मत काय. आणि जर हा विषय पटला असेल तर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पटापट पोहोचवा. सर्वांना कळू द्या की महाराष्ट्र ही भूमी अभिमानाची आहे, आई वडिलांना पुजणारी भूमी आहे. आपला हिरो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. औरंग्या आपला हिरो असू शकत नाही. आणि ज्या कोणाला वाटतो तो हिरो आहे त्या प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जय महाराष्ट्र.